नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. अजूनही मी खानोलकरांच्या घरातच आहे, त्यांच्या किचन मध्ये आहे आणि आता ही जी रेसिपी आपण करणार आहोत तो आपण श्रुती खानोलकर बरोबर करणार आहोत. सो आता तिच्यासाठी मी करणार आहे चिकन भुना. युजली सगळ्यांना गरम मसाले वगैरे तुम्ही वापरले तर तुम्ही तसं ते चिकन करू शकता, पण बिकॉज दिस इज निवेदिता सराफ रेसिपी चॅनल, त्यामुळे निवेदिता सराफांचे मसाले असतात जे माझे स्वतःचे मसाले आहेत. सो त्या चिकन भुनासाठी मी एक ड्राय मसाला बनवणार आहे. गोइंग टू टीच यू दॅट. तो मसाला खूप मस्त बनतो, त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत, कुठल्या त्या तुला दाखवते. फ्लेवर्स अँड फ्रेग्रन्सेस कम आउट व्हेरी वेल. आपण करूया चिकन भुना तुझ्याच किचन मध्ये. आपण चिकन भुनासाठी घेतले 1 किलो करी कट चिकन. म्हणजे ते थोडे फार छोटे पण पीसेस नाही करायचे, फार मोठे पण नाही करायचे. आता पहिल्यांदा आपण ह्याला मॅरिनेट करूया. त्यासाठी त्याच्यात घालूया 1 चमचा मीठ, थोडीशी आलं लसणाची पेस्ट, 1-2 चमचे, दॅट इज इनफ. आपण घालूया त्याच्यामध्ये हे लिंबू. आता हे ठेवून देऊया आपण. आता मी तुला म्हटलं ना की मी एक माझा मसाला करते, तो काय ते तुला दाखवते, त्याच्यात आपण काय काय घालायचं ते. आता हा चिकन भुना मसाल्यासाठी आपण मसाला रोस्ट करणार आहोत. तर थोडा पॅन गरम झालं की आपण घेतले 1 टेबलस्पून धणे, 1 टीस्पून जिरे, 1/2 चमचा मिरी, 1 टीस्पून बडीशेप, आपण घेतली जायपत्री, 1 बडी इलायची, 1-2-3 हिरव्या वेलच्या, थोडंसं बादियान, अगदी एवढूशी दालचिनी घेतली पहा, आणि घेतल्यात आपण 4 लवंगा. त्या लवंगाचं मी नेहमी वरचं हे काढून घेते. आता हे आपण थोडंसं ड्राय रोस्ट करणार आहोत. आपण त्याच्यात 1 तेजपत्ता पण टाकूया. त्याचा जरा फक्त वास सुटेपर्यंत इतकंच आपल्याला ते हे करायचंय, आपल्याला फार ते रोस्ट नाहीच करायचं. तर त्याच्यात आपण 1.5 टेबलस्पून कसुरी मेथी घातली, थोडीशी रोस्ट करूया. त्याच्याबरोबर 1/2 चमचा हिंग घातले मी, अगदीच 1/2 चमचा. आणि आपण त्याच्यात घालूया लाल तिखट, की अ व्हेरी लिटल, हे असं जस्ट फक्त त्याचा रंग त्याला लागे इतकीच आपण त्याच्यामध्ये हळद घातली, थोडंसं मीठ, एवढंसं मीठ, बस झालं. त्याचं ड्राय वाटण करून घेऊ. आपण 1 किलो चिकनच्या प्रमाणात सगळं घेतलंय. तर आपण घेतले त्याच्यामध्ये 4 मध्यम आकाराचे कांदे, लसूण, फ्रेश लसूण टाकलं ना की जास्त छान वास येतो. थोडंसं आलं, थोडी हिरवी मिरची घातली. आपण साधारणतः 2 पाकळ्या लसूण असा घेतलाय आता, आणि एवढूसं आलं आणि 1 हिरवी मिरची, जस्ट फॉर द त्याचा जरा फ्लेवर निघाला. बारीक कापलेले कांदे आपण टाकूया. तर हा चांगला आपल्याला तेल सुटेपर्यंत असा मस्त भाजायचा आहे कांदा. भुना म्हणजे सगळं परतलेलं. आता ह्या चिकनला ना, चिकन भुनाला डाएट बिएट बाजूला ठेवायचं. ह्याला भरपूर छान तेल पाहिजे, तर ते चिकन छान लागतं. पण असंही आपण त्याच्यात काही खोबरं नाही घालत आहोत, काही नाही. आता हा ऑलमोस्ट होत आलाय आपला कांदा, अजून थोडा व्हायला पाहिजे. तर तेव्हा ना त्याच्यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालूया. त्याला ना जास्त छान वास येतो तुपामुळे. छोटे 4 टोमॅटो घेतले, जेवढे कांदे तेवढे टोमॅटो, तेवढेच घेतले. आता हे आपलं मस्त झालंय दोन्ही गोष्टी. आता आपण जो मसाला करून ठेवला ना आपण त्याच्यावर घालूया. हा बघ, हा जो मसाला आपण केला होता बघ, हा आपण सगळा घालायचा त्याच्यावर, कारण हा 1 किलो चिकनच्या प्रमाणातच आपण केला होता. आपण त्याच्यात अर्धा कप दही घालतोय. आपण अर्धा कप दही घालूया. परतलं गेलंय ना, आता ह्याच्यात आपण चिकन घालूया जे आपण 1 तास मॅरिनेट केलंय ते. मस्त परतूया. थोडंसं आपण त्याला झाकण ठेवूया, कारण चिकनला स्वतःच पण एक पाणी सुटतं थोडं. ते आपल्याला ड्रायच करायचं. आपण त्याला आता वरून घालूया असा भरपूर सारा कढीपत्ता, आणि घालूया
मस्त बारीक कापलेली कोथिंबीर आणि एकदा परत ते परतून घेऊया. तयार आहे आपलं चिकन भुना आणि एकदम टेम्पटिंग दिसतंय. आपण पावा बरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता. सुपर. आणि हे चिकन मी बोन्स वाला चिकन, करी कट चिकन घेतलं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे बोनलेसचं पण बनवू शकता. आणि जर बोनलेसचं बनवायचं असेल तर मला असं सजेस्ट करायला आवडेल की टेक अ थाय मीट. अच्छा, मग ब्रेस्ट बोनलेसचं नको करू. घेतलंच कधी तुम्ही बोनलेसचं करायचं असेल चिकन भुना तर यू कॅन मेक इट टेक थाय बोनलेस घेऊन त्याचं बनवा. पण हे असे व्हेरी डिश व्हेन समबडी कम्स करायला मस्त आहे ना, पटपट होणारी आणि एकदम छान आणि चविष्ट आहे, एकदम टेस्टी. त्याच्यात लिंबाचा पण एक जो आपण मगाशी मॅरिनेशन मध्ये घातला होता त्याचा पण छान, आणि दही पण आपण घातलंय, बरंच काय काय घातलंय. आणि आपला जो भुनाचा आपण जो केलेला मसाला आहे जो स्पेशली ह्या रेसिपीसाठी आपण बनवलाय त्या मसाल्याची ती सगळी टेस्ट आहे. मस्तच आहे. नेहमीप्रमाणे आता माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मुख्य म्हणजे बेल आयकनला हिट करायला विसरू नका. अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी बघत राहा निवेदिता सराफ रेसिपीज.